बारामतीतून निवडणूक लढवावी अशी टीका राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष भास्कर जाधव यांनी उद्धव ठाकरेंवर केली आहे। तसंच उद्धव यांनी केलेलं वक्तव्य हे बालिशपणाचं असल्याचंही जाधव म्हणालेत। याविषयी जाधव यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी जयेश वाणी यांनी। जसजशा लोकसभेच्या निवडणुकांजवळ यायला लागल्या आहेत तसतसं निवडणुकांमध्ये रंगही भरायला लागलेले आहेत। आव्हानांबरोबर प्रतिआव्हानही सुरू झाले आहेत। माझ्यासोबत भास्कर जाधव आहेत, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष। जाधव साहेब, काल उद्धव ठाकरेंनी शिरूरमध्ये असं आव्हान दिलं की आता पवार कुटुंबियांपैकी जो कोणी जिथून कुठून उभं राहील त्याचं डिपॉझिट जप्त करायचं आव्हान त्यांनी शिवसैनिकांना केलं। या आव्हानाकडे आपण राष्ट्रवादी काँग्रेस कसं बघतं? असं आहे की राष्ट्रवादी काँग्रेस कसं बघतं म्हणण्यापेक्षा उद्धव ठाकरेंच्या आव्हानांना स्वतः शिवसैनिक सुद्धा कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद देत नाही। परंतु कालच्या वक्तव्यातून उद्धव ठाकरेंच्याकडे कोणतीही सभ्यता राहिलेली नाही। उद्धव ठाकरेंचा त्यांच्या संघटनेवर कोणत्याही प्रकारची पकड राहिलेली नाही। उद्धव ठाकरेंच्याकडं घराच्या बाहेर काय चाललंय याची सुद्धा माहिती सांगणारी किंवा माहिती घेण्याइतपत उद्धव ठाकरेंच्याकडं त्यांची तब्येत त्यांना साथ देत नाही असं मला वाटतं। कारण आदरणीय पवारसाहेब निवडणूक लोकसभेची लढणार नाहीत हे संपूर्णपणे यापूर्वीच पक्षाच्या वतीनं आणि पवारसाहेबांच्या वतीनं जाहीर केलेलं आहे। आणि एवढंच कशाला, उद्याच्या 24 तारखेला आम्ही पवारसाहेबांचा राज्यसभेचा उमेदवारी अर्ज देखील भरतोय। अशा वेळेला उद्धव ठाकरेंनी पवारसाहेबांना निवडणुकीच्या रिंगणात उतरायचं आव्हान करावं आणि त्यांचं डिपॉझिट जप्त करण्याची भाषा करावी, हे उद्धव ठाकरेंच्या अकलेचं निघालेलं दिवाळ आहे। सर, आपण आव्हान दिलेलं उद्धव ठाकरेंना की त्यांनी बारामतीमधून लढावं, नेमकं हे आव्हान कशासाठी? आव्हान एवढ्या करता की सातत्यानं उद्धव ठाकरेंना दुसऱ्यांना आव्हानं फक्त देता येतात, कृती काही करता येत नाही। ज्यांनी म्हणून पवार साहेबांच्या विरोधात आव्हानं दिलं त्या सर्वांचं पाणीपत पवार साहेबांनी त्या वेळेला त्या ठिकाणी केलेलं आहे। उद्धव ठाकरे इतकी मुली आहे, पण पवार साहेब निवडणूकच लढणार नाही आहेत। त्यामुळं आमच्या सुप्रियाताई सुळे ह्या बारामतीतून निवडणूक लढत आहेत आणि म्हणून एवढी जर आव्हानं द्यायची आणि आव्हान द्यायचंच असेल किंवा एवढीच जर उद्धव ठाकरेंना त्या ठिकाणी हौस आली असेल तर त्यांनी बारामतीतून निवडणूक लढवावी असं आमचं आव्हान आहे। सर, एक शेवटचा प्रश्न, ज्या पद्धतीने ठाकरे कुटुंबामध्ये सातत्यानं संपत्तीवरनं वाद निर्माण झालेले, जयदेव ठाकरेंनी काल एक पिटिशन दाखल केलेली आहे, कसं बघता आपण या सगळ्या पिटिशनच्या प्रकरणाकडे? मला वाटतं नवरात्राच्या दरम्यान जयदेव ठाकरेंची मुलाखत बघितली, त्यांच्या शब्दामध्ये मला दमदारपणा दिसला, आवाजामध्ये डेप्थ दिसली आणि ठाकरे घराण्याचा करारीपणा दिसला। कुठेतरी अन्याय होत असावा म्हणून जयदेव ठाकरेंनी कोर्टामध्ये धाव घेतलेली असावी। कुठेतरी अन्याय होत असावा म्हणून जयदेव ठाकरेंनी कोर्टामध्ये धाव घेतली असावी असं म्हणत असतानाच उद्धव ठाकरेंना थेट आव्हान भास्कर जाधवांनी दिलेलं आहे की त्यांनी बारामतीतून निवडणूक लढवून दाखवावी। मात्र बारामती सोडून जर सुप्रिया सुळे किंवा आणखी इतर कोणाला लढायला सांगितलं तर ते लढू शकतील का असा प्रश्न विचारल्यावरती भास्कर जाधवांना मात्र यामध्ये शिवसेनेकडून कुणी आपल्याला प्रश्न विचारायला आलाय का असा भास व्हायला लागलाय। जयेश वाणी, जय महाराष्ट्र, मुंबई। काँग्रेसच्या धोरणात सिंचनाला प्राधान्य दिलं